खरं तर गेल्या 10 ते 15 दिवसापासून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ज्या काही शल्यचिकित्सकांचं निलंबनाची कारवाई झाली होती त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली. त्या अनुषंगानं साठे आहेत, उमेश चव्हाण आहेत आणि आवाज उठवला होता आणि तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शल्यचिकित्सकांची जी आरोग्य यंत्रणा गरीब रुग्णांचं असलेलं हे सातारा जिल्हा रुग्णालय, या रुग्णालयाच्या परिसरामध्ये वेळोवेळी नागरिकांच्या हिताचं रक्षण करणारी हे दोन महत्त्वाची माणसं आहेत आणि त्यांच्याशी आता संवाद साधूयात. काय सांगाल साठी साहेब? खरं तर तुमच्या बातमीचा इम्पॅक्ट शासनाला जाग आलेली आहे आणि त्यांनी तात्काळ त्याचं अवलोकन करून सातारा सिव्हिलला असणारे इथं राहुल जाधव जे अगोदर ACS पदभार त्याबद्दल सरकारचं अभिनंदन मानावं. त्यांनी म्हणजे कामाचा त्यांना अनुभव आहे करण्याचे त्यांचे चांगला परिचित असलेला माणूस असतो. प्रशासन इतरांचा कोणावर किंवा काय असं काय होणार नाही. त्यांना काय म्हणजे कशी व्यवस्था असतात पण हे प्रॉपर काम करतील अशी अपेक्षा त्यांना आमची सिव्हिल सर्जन असेल की त्यांनी आदर्श डॉक्टर श्रावण बनसोडे आणि सुरेश जगदाळे यांचा आदर्श घेऊन अशा प्रकारचं चांगलं नाव करून सातारा जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालय क्रांतिसेना याचं नाव लौकिक वाढवा अपेक्षा. खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत पण त्यांचा खरा लोकांना किती उपयोग होतो हे परखड उमेश चव्हाण यांनी आणि खरं तर या वक्तव्याची दखल निश्चितच काय सांगाल? सिव्हिल हॉस्पिटल खरं तर हे 2 वर्षापासून चर्चेत आलेलं हॉस्पिटल आहे आणि गेले 1 वर्ष झालं सरकारचा कालावधी चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री दुसरे सुनीत्रा पवार आहेत. मात्र अजून 2 उपमुख्यमंत्री वाढले तर महाराष्ट्राचा कारभार बऱ्यापैकी चांगला होईल आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तर दक्ष पालक आहेत म्हणून मी अनेक वेळा त्यांना सांगितलेलं आहे. पण ते मला वाटतं काल करत नाही सिव्हिल हॉस्पिटल. आज अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष सिव्हिल हॉस्पिटलकडे आहे आणि हॉस्पिटल हे रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. मात्र हा कसा का सिव्हिल आहे हा लोकांच्या प्रश्न झालाय. मात्र हे आता राहुल जाधव आहेत. राहुल जाधवचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन. इथले कर्मचारी डॉक्टर असतील, कर्मचारी वर्ग असेल, त्यांना शिस्त काम मला अपेक्षा आहे. कारण का इथला कर्मचारी आहे, आलेलं पेशंट हे स्ट्रेचरवर नेण्याचं काम इथला रुग्णाचे नातेवाईक करतात आणि हे मात्र निवांत गप्पा मारित असतात. इथला वॉचमॅन बी असेल त्या वॉचमॅनांचं काय काम आहे, ते पगार घेतात का नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे. इथं सिव्हिलमध्ये अनेक वेळा चोऱ्या झालेल्या असतात. वार्डमधल्या लोकांचे मोबाईल जात आहेत, पैसे जात आहेत, सोनं जात आहे. याकडे मात्र इथले जे काय वॉचमॅन आहेत हे वॉचमॅन काय करतायत हा मला माझ्यासमोर प्रश्न आहे. इथले जे विस्कटलेली घडी आहे हे राहुल जाधव यांनी काय मिटिंग घेऊन आपला पदभार स्वीकारलेला आहे. बद्दल रमाकांत साठे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. मात्र अनुभवी डॉक्टर आहेत. आज आपले अनुभव सगळ्यात असतो. मात्र IPS अधिकारी असतील त्यातील अनुभव कमी असतो. त्यांच्या बाजूला जी काय अपोवा पसरले असते की IPS आहेत, अनुभव जास्त आहे, मात्र पुस्तकापेक्षा महत्व आणि तो राहुल जाधव सर्व डॉक्टरांची घेऊन कर्मचारी घेऊन वॉचमॅन आहेत त्यांची मिटिंग घेऊन त्यांना सक्त सूचना द्याव्यात. स्वच्छतेच्या मध्ये एवढी घाणी पेशंट मागत नाही हा विषय गंभीर आहे. इथल्या वार्डाची स्वच्छता, परिसराची स्वच्छता प्रामुख्याने आणि निधी कमी पडेल डॉक्टरांच्या सारखं करून हा निम्म्यापर्यंत मारावी आणि पुन्हा या सिव्हिलला एक राज्य शासनाचा पुरस्कार आहे आणि पुरस्कार विजेते हॉस्पिटल आहे. जगदाळे डॉक्टरांनी तो पुरस्कार मिळवला आणि तो पुरस्कार घालवण्याची वेळ आज आलेले याच्या अगोदरचे सर्जन यांनी काम केलेलं आहे. मात्र आतापर्यंत जे काय विस्तारलेलं काम आहे
डॉक्टर राहुल करतील अशी अपेक्षा आहे. म्हणून मी तिकडं म्हणत घेऊया शिवाय